सगळ्यांना मी स्वप्नाली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आपल्या चॅनेलवर. तर आज आपण बनवणार आहे मटर पनीर. अगदी घरच्या साहित्यामध्ये होणारी अशी सोपी रेसिपी आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. मसाल्यासाठी 3 कांदे, 2 टोमॅटो, काजू, अद्रक, लसूण घेतलेले आहेत. आता कांदे सोलून धुवून घेतलेले आहेत. आता कट करूया. लांब लांब कट करून घ्यायचे. कांदा कट करून झालेला आहे. आता टोमॅटो कट करून घेऊया. आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण कट करून झालेले आहेत. आता आपण मसाला बनवून घेऊया. आता पॅन तापलेला आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. थोडंसं तेल टाकायचं. तापलेला आहे. आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा छान परतवून घेऊया. आता कांदा छान परतलाय. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण छान परतवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकून घेऊया आणि परतवून घेऊया ते पण. आता टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आपला मसाला पण तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. थंड झाले की आपण मसाला वाटून घेऊया. आता हे थंड झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण काजू टाकूया आणि वाटून घेऊया. आता आपलं वाटण तयार आहे. चला आपण आता ग्रेव्ही बनवायला घेऊया. ग्रेव्ही बनवण्यासाठी मी एक कढई ठेवली इथे तापायला. गॅस चालू केलेला आहे. तर कढई छान गरम झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. आता तेल छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेते. जिरं छान फुललं की आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया. जिरं छान फुललं की ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया. मसाला छान भाजून घ्यायचा. मसाल्याला 4 ते 5 मिनिटं छान भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आता मसाल्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे. आता ग्रेव्हीमध्ये मसाले टाकणार आहे. लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आहे हे. थोडीशी हळद, मीठ चवीनुसार, पनीर मसाला. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. आता मसाला छान भाजलेला आहे. त्याला तेल सुटलेलं आहे. आता मी इथे एक छोटी वाटी मटर घेतलेला आहे स्वच्छ धुवून. मटर या ग्रेव्हीमध्ये ॲड करून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. ग्रेव्हीसाठी मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे. गरम पाणी ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं. छान 10 मिनिटं शिजवून घेऊया बारीक गॅसवर. तोपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेऊया. आता आपण पनीर कट करून घेऊया आणि फ्राय करून घेऊया. पनीर कट करून झालेले आहेत. मध्ये तेल टाकून घेते. फ्राय करून घेऊया. पनीर फास्ट गॅसवर फ्राय करायचं. पनीर छान फ्राय झालेला आहे. ग्रेव्ही छान शिजलेली आहे. आता आपण मटर चेक करूया शिजलेत का.
मटारही छान शिजलेले आहेत. फ्राय केलेले पनीर आपण ग्रेव्हीमध्ये ॲड करून घेऊया. ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया पनीर आणि 1-2 मिनिटं शिजवून गॅस बंद करूया आपण. तयार आहे आपली मटर पनीर रेसिपी. गार्निशिंगसाठी आपण थोडीशी कोथिंबीर यूज करूया. मटर पनीरची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा इझी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.